This call is now being recorded. Good evening, everyone. I hope I'm clearly audible, and I hope that you all are good. So, today we will start with our next session, that is session number 9. Please confirm again, am I audible clearly and is my screen visible? Okay, so we will start now with our next session, that is session number 9. What we are going to learn in today's session? In today's session, we will revise simple present, past and future tense. What we have learned in uh, last three classes. Then the new topic we are going to start is WH questions. Okay, how to ask questions. And then we will talk about one given object, that is, I will show you some picture and you have to talk about that. Okay, so let's start. Here I have given comparison of सिंपल प्रेजेंट पास्ट एंड फ्यूचर टेंस. ठीक है, हम लोग ने जो सिंपल प्रेजेंट टेंस, सिंपल पास्ट टेंस और सिंपल फ्यूचर टेंस देखा था, उसमें हम लोगों ने फॉर्मूला कैसे यूज किया और उससे कैसे सेंटेन्स बनाए, वो अब हम लोग थोडा रिवाइज करेंगे. आपण फक्त रिव्हिजन घेणार आहोत थोडक्यात. आणि त्याच्यात मी एक सेंटेन्स दिलाय, ते सेंटेन्स तुम्हाला एकच सेंटेन्स वेगवेगळ्या सिंपल प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स मध्ये कसं वापरायचंय ते दाखवलंय मी. जस्ट रिव्हिजन म्हणून घेतोय आपण. ओके, तर बघा इथे हा जो चार्ट दिलाय त्याच्यामध्ये मी 3 पार्ट केलेले आहेत, सिंपल प्रेजेंट, सिंपल पास्ट एंड सिंपल फ्यूचर. और उसमें भी नीचे 3 अलग अलग फॉर्मेट से, जैसे आप स्टेटमेंट बनाते हो, निगेटिव्ह सेंटेन्स बनाते हो और क्वेश्चन बनाते हो. ठीक आहे, तर आता पहिल्यांदा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बघा स्टेटमेंट कशी बनली आहे. एस स्टँड्स फॉर सब्जेक्ट. एस म्हणजे सब्जेक्ट आहे, व्ही म्हणजे व्हर्ब आहे आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट आहे. ठीक है, मैं मागच्या वेळी पण तुम्हाला सांगितलेलं कि अगर कोई भी स्टेटमेंट या कोई भी सेंटेंस हम लोग बनाते हैं तो सेंटेंस का बेसिक फॉर्मेट क्या होता है, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, पहिल्यांदा सब्जेक्ट लिहितो आपण कर्ता, मग क्रियापद आणि मग कर्म. तर आता बघूया आपण सिंपल प्रेजेंट टेंस में क्या लिखा है. देखिए मैंने थोड़ा बड़ा कर देती हूँ मैं. पहला फॉर्मूला है एस प्लस V1. V1 इज द बेस फॉर्म ऑफ द वर्ब. ठीक आहे, क्रियापदाचं मूळ रूप. आणि त्याला एस किंवा ईएस कधी लागतो, जेव्हा आपण ही, शी, इट यापैकी कुठलाही कर्ता वापरतो त्यावेळी क्रियापदाला एस किंवा ईएस लागतं. ओके, एंड देन ऑब्जेक्ट. जैसे मैंने यहाँ पे एक स्टेटमेंट लिखा है, देखिए आई वॉश माई क्लोथ्स. अभी मैंने सब्जेक्ट यूज किया है आई, तो जो वर्ब लिया है वॉश, उसके साथ मैंने एस ई एस कुछ भी यूज नहीं किया. लेकिन अगर मैं ही, शी या इट इनमें से अगर कोई भी सब्जेक्ट यूज करूंगी, म्हणजे ही, शी, इट मधला कुठलाही मी कर्ता यूज करणार असेल तर त्याच्यासोबत मी कसं लिहिणार, ही वॉशेस हिज क्लोथ्स, शी वॉशेस हर क्लोथ्स. ओके, म्हणजेच वॉश सोबत ईएस लागला असता. वही सिंपल प्रेजेंट टेंस को हम लोग अगर सिंपल पास्ट में कन्वर्ट करते हैं तो क्या लिखेंगे, देखिए इसमें सिर्फ क्या चेंज होता है, त्याच्यात काय बदलतं आपलं क्रियापद, मतलब आपका वर्ब, वर्ब का आपका पास्ट टेंस फॉर्म आ जाएगा. देखिए क्या लिखा है मैंने, S plus V2 plus O. V2 is the second form of the verb, that is past tense. मतलब यहाँ पे I wash my clothes था, अभी wash का past tense क्या आएगा, washed, ed लगेगा. तो I washed my clothes. आणि हे जेव्हा आपण सिंपल फ्युचर मध्ये करतो तेव्हा मी सांगितलेलं की
जनरली शॅलच्या ऐवजी आपण स्पोकन इंग्लिश मध्ये विल वापरतो. सो आय विल वॉश माय क्लोथ्स कसा फॉर्म्युला आहे? सब्जेक्ट प्लस विल प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब दॅट इज क्रियापदाचं मूळ रूप पहिलं रूप अँड देन ऑब्जेक्ट. आय विल वॉश माय क्लोथ्स फक्त विल ऍड झालेला आहे इथे. ओके. उसी को अगर हम लोग निगेटिव बनाएंगे तो क्या करेंगे? जसा बघा सिंपल प्रेझेंट मध्ये निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना सब्जेक्ट प्लस डू और डज. डू फॉर आय वी दे आणि डज कोणासाठी? ही शी इट. सो यू सोबत पण आपण डू वापरणार. सो एस प्लस डज और डू और डज प्लस नॉट. नॉट फॉर निगेशन. आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा म्हणून आपण नॉट नाही या अर्थाचा एक शब्द टाकतोय. V1 म्हणजे परत क्रियापदाचं मूळ रूप बेस्ट फॉर्म ऑफ द वर्ब एंड देन ऑब्जेक्ट. अभी देखिए कैसे लिखा है मैंने. आई वॉश माई क्लोथ्स उसी सेंटेंस को अगर निगेटिव किया है मैंने यहाँ पे आई डोंट वॉश माई क्लोथ्स. सिर्फ डोंट लिखा है मैंने, डू नॉट. ओके. अगर ही होता शी होता तो डज नॉट आ जाता. वही सिंपल पास्ट में करेंगे तो डू और डज का क्या होता है? डिड हो जाता है. सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस V1 मतलब अभी यहाँ पे डिड देखिए ऊपर वाले सेंटेंस में देखिए क्या किया था मैंने. S प्लस V2 प्लस O म्हणजे जेव्हा आपण स्टेटमेंट करतो तेव्हा मी क्रियापदाचं दुसरं रूप घेतलेलं कशामध्ये? सिंपल पास्ट मध्ये. पण आता जेव्हा मी निगेटिव्ह करते तर डिड मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलेलं की सेकंड फॉर्म पास्ट टेन्स त्याच्यामध्ये डिड हा जो आहे तो लपलेला आहे. ईडी जो आपण लिहितो वॉश्ड इट स्टँड्स फॉर दॅट डिड. सो जर मी निगेटिव्ह मध्ये डिड सेपरेट काढलाय तर नेहमी V1 घेणार म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप घेणार. आई डिडंट वॉश माय क्लोथ्स. और उसी को अगर हम लोग सिंपल फ्यूचर में करेंगे तो विल के बाद सिर्फ नॉट डालना है. आई विल नॉट वॉश माय क्लोथ्स और विल नॉट का हम लोगों ने कॉन्ट्रैक्शन देखा था उसको क्या बोला जाता है? वोंट. आई वोंट वॉश माय क्लोथ्स. अभी यही अगर हमको क्वेश्चन पूछना है तो कैसे पूछेंगे? सिंपल प्रेजेंट टेंस में क्वेश्चन स्टार्ट्स विद डू एंड डज. ओके. आई यू वी दे इनके साथ अगर क्वेश्चन पूछना है मतलब ये सब्जेक्ट यूज करके अगर क्वेश्चन पूछना है तर आपण कशाने करणार? डू ने स्टार्ट करणार. बट अगर हम लोग ही शी इट के साथ क्वेश्चन स्टार्ट करेंगे मतलब उनके साथ पूछेंगे वो सब्जेक्ट यूज करके तो हमें हमेशा डज से स्टार्ट करना है. देखिए जैसे यहाँ पे लिखा है डू आई वॉश माई क्लोथ्स. मी माझे कपडे धुतो का? अगर ही के बारे में बोलना है तो डज ही वॉश हिज क्लोथ्स. वॉशेस नहीं सॉरी. डज ही वॉश हिज क्लोथ्स. डू और डज का सिंपल पास्ट में क्या हो जाता है? डिड. तो यहाँ पे भी डिड से क्वेश्चन स्टार्ट हुआ है. देखिए ये जो डू डिड डज विल इन सबको हम लोग हेल्पिंग वर्ब्स बोलते हैं. ठीक है. तो यहाँ पे डिड से स्टार्ट हुआ है. डिड आई वॉश माई क्लोथ्स बाकी सब सेम रहेगा. अभी क्वेश्चन में देखिए सिंपल फ्यूचर के शैल या विल से आपका क्वेश्चन स्टार्ट हो जाएगा. सब्जेक्ट फिर V1 दैट इज योर बेस्ट फॉर्म ऑफ द वर्ब एंड देन ऑब्जेक्ट और क्वेश्चन मार्क. अभी आई और वी के साथ मैंने क्लास में पिछली क्लास में आपको एक्सप्लेन भी किया था. आई और वी के साथ शैल यूज करना है आपको. ओके. और कब? जब आप क्वेश्चन पूछ रहे हो. आपण जेव्हा क्वेश्चन विचारतोय तेव्हा शॅल आय किंवा शॅल वी असं सुरू करणार आपण. आणि बाकी सगळ्यांसोबत बाकी जेवढे सब्जेक्ट्स आहेत तेवढ्या सगळ्यांसोबत आपण विल ने सुरुवात करणार म्हणजे विल ही विल शी विल दे अशा पद्धतीने. ओके. तर ही फक्त रिव्हिजन तुम्हाला यासाठी दिली आहे की तुम्हाला जे मी होमवर्क्स दिले होते बेसिकली सिंपल प्रेझेंट पास्ट आणि फ्युचरचा त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी गडबड केलेली आहे आणि काही जणांनी तो होमवर्क अपलोडच नाही केला. ओके. तर हे फक्त तुमच्या रिव्हिजन साठी
ही सेम स्लाइड मी तुम्हाला ग्रुपवर पण पोस्ट करेन, म्हणजे तुमच्याकडे हा फॉर्मॅट राहील. ओके, हे आता जे बघितलं ते सगळ्यांना समजलंय का? जस्ट इट वॉज अ रिव्हिजन. जस्ट टाइप इन द चॅट बॉक्स. ही जी रिव्हिजन आपण घेतली ती तुम्हाला समजली आहे का सगळ्यांना? ओके ओके, सो कैन वी स्टार्ट विथ द नेक्स्ट टॉपिक नाउ? चलो. अपना आजचा मेन टॉपिक जो है, जो आज हम लोग पढ़ने वाले हैं, वो है क्वेश्चंस. तो क्वेश्चंस कैसे पूछे जाते हैं, उसके लिए क्या क्या वर्ड्स यूज होते हैं, वो हम लोग आज देखने वाले हैं. और उसमें भी देखिए क्वेश्चन होते हैं दो टाइप्स. क्वेश्चंस आर ऑफ टू टाइप्स, WH क्वेश्चंस एंड यस नो क्वेश्चंस. WH क्वेश्चंस जो आज पढ़ने वाले हैं, और यस नो क्वेश्चंस मतलब जिसका आंसर येस में होता है या नो में होता है. ठीक आहे, असे प्रश्न ज्यांचं उत्तर एकतर हो असेल किंवा नाही असेल त्याला आपण येस नो टाइप क्वेश्चन्स म्हणतो. आणि आपण जे सिंपल प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, सिंपल फ्युचर बघितलंय, त्याच्यामध्ये हे जे क्वेश्चन्स आहेत ते बघा कसे सुरू झालेत. डू आय वॉश माय क्लोथ्स, मी माझे कपडे धुतो का? एकतर येस उत्तर येणार, नाहीतर नो उत्तर येणार. डिड आय वॉश माय क्लोथ्स, मी माझे कपडे धुतले का, धुतले होते का? येस और नोच उत्तर येणार. शॅल आय वॉश माय क्लोथ्स, मी माझे कपडे धुवू का? येस और नोच उत्तर येणार आहे. सो हे लक्षात ठेवायचंय की जो जिसका आंसर येस और नो में होता है और जो स्टार्ट होते हैं आपके हेल्पिंग वर्क के साथ, जैसे डू, डिड, शैल, वॉज, वेयर, ये हम लोग आगे पढ़ेंगे. तो ये हमेशा होता रहेगा, इसलिए WH क्वेश्चंस में, और ये हमारा ऑलरेडी स्टार्ट भी हो चुका है, इसलिए आज का टॉपिक मैंने WH क्वेश्चंस लिखा है. येस नो क्वेश्चन कळलं तुम्हाला, ज्याचं उत्तर हो किंवा नाही असतं, आणि जे आपण ऑलरेडी सुरू पण केलेले आहेत आपल्या मागच्या 3 टेन्सेस मध्ये. मग आज आपण जोर देऊया जरा WH क्वेश्चंस वर. ठीक है, WH क्वेश्चंस कौन कौन से हैं? WH क्यों बोलते हैं? इट स्टार्ट्स विथ WH. WHO हु, WHAT व्हाट, तो स्टार्ट्स विथ WH, इसीलिए उसको WH क्वेश्चन बोला जाता है. हु, व्हाट, व्हेन, विच, वेयर, व्हाई. और ये हाउ जो है वो WH से शुरू नहीं होता है, बट इट कम्स इन दिस टाइप ओनली. ठीक है, उसका कुछ अलग टाइप नहीं है, उसको भी WH क्वेश्चन ही बोला जाता है. तो ये जो अलग अलग टाइप्स है, पहले हम लोग पढ़ते हैं की उसको मराठी और हिंदी में क्या बोला जाता है. ठीक आहे, प्रत्येकाचा अर्थ बघूया मराठी आणि हिंदी मध्ये काय आहे तो. ठीक है, यहाँ पे मैंने लिखा है, मैंने इंग्लिश में सभी अपने WH वर्ड्स लिखे हैं और उसका मराठी और हिंदी मीनिंग लिखा है. जैसे पहले लिखा है मैंने हु, WHO, उसका प्रोनाउंसिएशन होगा हु, हो नहीं होगा, हु. ओके, तो हु म्हणजे मराठीत कोण, और हिंदी में कौन बोलते हैं हम लोग, हु इज ही वगैरह पूछते हैं ना. हुम म्हणजे मराठीत म्हणतो आपण कोणाला, और हिंदी में बोलेंगे किसे. हुज कोणाचे, और हिंदी में किसका. व्हाट म्हणजे काय, माहितीये तुम्हाला, हिंदी में क्या बोलते हैं उसको. व्हेन म्हणजे कधी, केव्हा, हिंदी में कब, टाइम रिलेटेड है. विच म्हणजे कोणता, हिंदी में कौन सा, किसी चीज के बारे में अगर पूछ रहे तो. वेयर म्हणजे कुठे, हिंदी में कहा बोलेंगे. व्हाय म्हणजे का, रिझन मागतो आपण, हिंदी में क्यों बोलेंगे. हाउ म्हणजे कसा, कशी, कसे, आपण विचारतो ना कसा आहे, व हे कसं घडलं, ये कैसे हुआ, तो वो हाउ है. हाउ और दो तरीके से यूज किया जाता है, जिसमें क्वांटिटी के बारे में बोला जाता है, हाउ मच या हाउ मेनी. मराठीत म्हटलंय बघा किती, आणि हिंदी मध्ये कितना,
ओके, तो ये सिर्फ मीनिंग्स है उसके, कि आपको पता हो किसको क्या बोला जाता है मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये. कारण जर प्रश्न विचारायचा असेल तर कुठल्या शब्दाने सुरुवात करायची हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, जाऊया आपण आता डायरेक्टली त्याच्या एक्सप्लेनेशन वर जाऊया. बघा, पहिला क्वेश्चन मी घेतलाय हु. काय लिहिलंय बघा, हु इज यूज्ड इन क्वेश्चंस टू आस्क अबाउट पीपल. मतलब लोगों के बारे में अगर कुछ पूछना है, काही व्यक्तींबद्दल जर तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही हु वापरता. ओके, जैसे यहाँ पे बहुत सारे क्वेश्चंस दिए मैंने, देखिए हु आर यू, तुम्ही कोण आहात किंवा आप कौन है, तो कौन पूछ रहे हैं ना आपण. हु इज शी, ती कोण आहे. हु इज युअर बेस्ट फ्रेंड, आपका सबसे अच्छा फ्रेंड कौन है. हु डिड इट, हे कोणी केलं. हु मेड दिस केक, ये केक किसने बनाया. हु वॉन्ट्स सम आईस्क्रीम, आईस्क्रीम कोणाला पाहिजे. हु इज ही, तो कोण आहे. वाय, हु डू यू लाईक, तुला कोण आवडतं. हु इज ऑन द फोन, फोन वगैरे आला असेल तर तुम्ही विचारू शकता कोणाचा फोन आहे वगैरे. हु इज ऑन द फोन. हु डिड यू मीट, तू कोणाला भेटलास, आप किससे मिले. हु डू यू थिंक विल विन, अगर आप कुछ मैच वगैरह देख रहे हो तो आप अपने साथी से, पार्टनर से पूछ सकते हो, दोस्त से पूछ सकते हो. हु डू यू थिंक विल विन, की तुला काय वाटतं कोण जिंकेल याच्यामध्ये. हु सेड दॅट, जर आपण गप्पा मारत असू तर आपण कधी कधी बोलतो अरे हे असं कोण बोललं, तो ये हु सेड दैट. तो सभी जगह पे हमने किसके बारे में पूछा, एक पर्टिक्युलर पर्सन के बारे में पूछा. ओके, आपण व्यक्तीबद्दल विचारतोय. कोणी केलं, कसं केलं, का कसं केलं नाही, सॉरी, कोणी केलं. आणि त्या कोणीमध्ये प्रत्येक ठिकाणी सिच्युएशन वेगवेगळी होती, पण कोण हाच प्रश्न विचारला गेलेला है. ठीक है, कौन किसके बारे में वही पूछा गया है. तो ऐसा क्वेश्चन जब पूछते हैं तो हम लोग हु से स्टार्ट करते हैं. ठीक है, अभी चलते हैं हुज. देखिए ये हु, हुज और एक है हुम, ये इंटर रिलेटेड है. हुज कब यूज होता है, देखिए हुज इज यूज्ड इन क्वेश्चंस टू आस्क अबाउट विच पर्सन समथिंग बिलोंग्स टू. अभी ये समथिंग बिलोंग्स टू मतलब कोई चीज है वो किसकी है, म्हणजे एखादी वस्तू कोणाची आहे असं जर विचारायचं असेल तर आपण हुज वापरतो. बघा इथे मी हुजचा अर्थच तसा दिलाय, कोणाचे, किसका. ओके, कोई चीज किसकी है वो पूछने के लिए हम लोग हुज से शुरुआत करेंगे. तो देखिए हुज बुक इज दिस, ये किताब किसकी है, ये पुस्तक, हे पुस्तक कुणाचं आहे. हुज डॉग इज बार्किंग आउटसाइड, बाहेर कोणाचा कुत्रा भुंकतोय. ठीक है, बाहर किसका कुत्ता भौंक रहा है, तो किसका ऐसे पूछ रहे. हुज सेलफोन इज रिंगिंग, अगर आप किसी मीटिंग में हो या कोई ग्रुप आपका है और आप कुछ बातचीत कर रहे हो और किसी का फोन बजने लगा तो आप पूछ सकते हो ऐसे, हुज सेलफोन इज रिंगिंग, कोणाचा फोन वाजतोय. ओके, तर हे कळलं तुम्हाला, कोणाचा, किसका, ऐसे कुछ पूछना है तो हुज से स्टार्ट करेंगे. क्या ये हु और हुज, ये दो क्वेश्चंस आप सबको समझ में आए, प्लीज राइट इन द चैट बॉक्स. ओके, थैंक यू, ग्रेट, गुड. विल मूव फॉरवर्ड. अभी उसी से रिलेटेड नेक्स्ट क्वेश्चन है हमारा हुम. हुम म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, कोणाला, किससे. जैसे देखिए
whom is used in questions to ask which person receives an action. ठीक है, मतलब किसके बारे में, कोणाला. ठीक आहे, मग आता बघा, whom are you going to invite, तू कोणाला बोलावणार आहेस किंवा कोणाला आमंत्रित करणार आहेस. आप किसको इनवाइट करने वाले हो, किसको बुलाने वाले हो, तो किसको, कोणाला. whom should we complain, आपण कोणाकडे तक्रार करायची. ठीक आहे. देन whom did you see last night, तू काल रात्रि कोणाला बघितलेस. पिछली रात को आपने किसे देखा. तो समझ में आ रहा है, कोणाला, किसे. ये जब वर्ड यूज करना होगा तो उसके लिए इसके साथ अगर क्वेश्चन पूछना है तो whom से स्टार्ट करेंगे. आता आहे व्हॉट. हा दिवसात ना बऱ्याचदा वापरला जातो हा शब्द. ठीक आहे, व्हॉट. व्हॉट म्हणजे काय. व्हॉट इज यूज इन क्वेश्चन टू आस्क अबाउट समथिंग. एखाद्या गोष्टीबद्दल काही विचारायचं असेल तर आपण व्हॉट ने सुरुवात करतो. म्हणजे अगदी बघा, दिवसभरात तू काय करतोयस, तू काय खाल्लंस, किंवा तू काय करणार आहेस उद्या, आजचा होमवर्क काय आहे, असे काय 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 करून आपण बरेचसे प्रश्न विचारतो. ठीक है, तो यहाँ पे भी एक छोटी सी लिस्ट है. देखिए, व्हाट इज इट, ये क्या है. ठीक है, मराठीत काय म्हणतो आणि हिंदी में बोलेंगे क्या. व्हाट इज इट, ये क्या है, हे काय आहे. व्हॉट्स दॅट, ते काय आहे. व्हॉट्स युअर लास्ट नेम, तुझं सरनेम. लास्ट नेम म्हणजे आडनाव. आडनाव काय आहे. व्हॉट्स हर नेम, उसका नाम क्या है. व्हॉट्स द वेदर लाईक टुडे, आजचं हवामान कसं आहे. ठीक आहे. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस. व्हॉट आर दे डुईंग, ते काय करत आहेत. व्हॉट्स दिस, हे काय आहे. व्हॉट्स युअर नेम. व्हाट, ये व्हाट्स लिखा है तो व्हाट इज है, ये ध्यान में रखिए आप. इसको शॉर्ट करके लिखा हुआ है. व्हाट्स दिस, व्हाट्स योर नेम, आपका नाम क्या है. व्हाट्स हिज नेम, उसका नाम क्या है. व्हाट डे इज इट टुडे, आजचा वार काय आहे. व्हाट्स द डेट, आज की तारीख क्या है. व्हाट इज शी डूइंग, वो क्या कर रही है. व्हाट टाइम इज इट, किती वाजले वगैरे जेव्हा तुम्ही विचारता, आता काय वेळ झाली, असं. ओके, तर हे सगळे प्रश्न जे आहेत बघा, बरेचसे प्रश्न तुम्ही जर विचार कराल तर दिवसभरात तुम्हीच एकमेकांना असे प्रश्न बरेच विचारता, घरामध्ये, ऑफिसमध्ये. ओके, तर हे सगळे काय या प्रश्नाचं उत्तर जेव्हा पाहिजे असेल आपल्याला त्यावेळी आपण व्हॉट ने सुरुवात करतो. ओके, देन पुढचा क्वेश्चन वर्ड आहे आपला व्हेन. व्हेन म्हणजे मी काय सांगितलं, कधी, केव्हा. हिंदी में बोलेंगे कब. कोई भी चीज कब हुई ऐसे पूछना है, हुई, होगी वगैरह वगैरह, तो व्हेन का इस्तेमाल करेंगे. ठीक है, एखादी गोष्ट कधी घडली, बघा इथे दिलंय, व्हेन इज यूज इन क्वेश्चंस टू आस्क अबाउट टाइम. वेळेशी रिलेटेड, टाइम से रिलेटेड कुछ पूछना है तो व्हेन से स्टार्ट करेंगे. देखिए, इसमें भी बहुत सारे क्वेश्चंस है. व्हेन इज युअर बर्थडे, तुझा बर्थडे कधी आहे. व्हेन वेर यू बॉर्न, आप कब पैदा हुए. व्हेन व्हेन इज देयर एनिवर्सरी, उनकी एनिवर्सरी कब है. व्हेन डू यू डू युअर होमवर्क, आप आपका होमवर्क कब करते हो, तुम्ही तुमचा होमवर्क किंवा घरचा अभ्यास कधी करता. व्हेन इज हिज एग्जाम, त्याची परीक्षा कधी आहे. व्हेन इज द फील्ड ट्रिप, आप क्षेत्र भेटीसाठी वगैरे जातात ना विद्यार्थी, फील्ड ट्रिप के लिए जाते हैं, तो वो कब है. व्हेन विल द पार्टी स्टार्ट, पार्टी कब शुरू होगी. ठीक आहे, पार्टी कधी सुरू होणार आहे. तर हे सगळे कशाशी रिलेटेड क्वेश्चन आहेत, टाइम, वेळ विचारली जाते प्रत्येक ठिकाणी. आणि वेळ विचारताना आपण कशाने सुरुवात करणार आहोत, व्हेन ने सुरुवात करणार आहोत. ओके, इथपर्यंत कळलंय का सगळ्यांना. डिड यू अंडरस्टैंड, प्लीज राइट इन द चैट बॉक्स. यहाँ तक जो भी पढ़ा है.
और कुछ भी नहीं समझा है तो भी पूछना है. ओके, जर काही कळलं नाही तेही तुम्हाला आता विचारायचं आहे मला. म्हणजे मी एकतर्फीच करते असं नाही व्हायला पाहिजे. पुढे जाऊया आपण. सगळ्यांचाच येस आलाय. देखिए आगे का क्वेश्चन है वेअर. वेअर म्हणजे कुठे. आपण जागेबद्दल एखादा विचारायचं असेल आपल्याला तर वेअर म्हणजे कुठे म्हणतो ना आपण. कुठे गेला होतास वगैरे वगैरे. कहा, आप कहा थे, आप कहा जा रहे हो वगैरह. ऐसे जब क्वेश्चन पूछते हैं तो हम लोग वेयर यूज करते हैं. देखिए लिखा है वेयर इज यूज इन क्वेश्चंस टू आस्क अबाउट द प्लेस. किसी जगह के बारे में अगर आपको पूछना है, तुम्हाला जागेविषयी जर काही विचारायचं असेल तर तुम्ही वेअर वापरता. ओके, मग आता बघा इथे थोडे थोडे क्वेश्चंस बघूया आपण. वेअर इज माय पेन्सिल केस और पेन्सिल बॉक्स बोल सकते हो, कंपास म्हणतो आपण ज्याला. कुठे आहे. वेयर आर माय ग्लासेस, मेरे चष्मे किधर है. वेअर आर यू फ्रॉम, आप कहा से हो. तुम्हाला आठवत असेल आपण जे हे वगैरे घेतलेले आहेत, काही क्वेश्चन्स घेतलेत आपण, त्याच्यामध्ये आपण एकमेकांना विचारतो वेअर आर यू फ्रॉम. इंट्रोडक्शन वगैरे घेताना आपण विचारलेला आहे. वेअर डज शी लिव्ह, ती कुठे राहते, वो कहाँ रहती है. वेयर इज राजस्थान ऑन द मैप. सपोज आपके सामने कोई मैप रखा है और आपको किसी जगह के बारे में पूछना है तो वो जगह कहाँ है ये पूछने के लिए स्टार्ट करेंगे वेयर से. इसलिए मैंने एक एग्जाम्पल डाल दिया, वेयर इज राजस्थान ऑन द मैप. वेयर डू यू वॉन्ट टू ईट लंच. अगर आप कहीं खाना खाने जा रहे हैं तो लंच हो डिनर हो कुछ भी हो, किस जगह जाना है ये अगर आपको पूछना है आपके साथी से तो आप कैसे पूछोगे. वेअर डू यू वॉन्ट टू ईट लंच, तुला कुठे जेवायचं आहे वगैरे वगैरे. म्हणजे इथे सगळीकडे आपण काय विचारतोय, जागेबद्दल विचारतोय, लक्षात ठेवायचं. वेअर इज युअर बुक, तुझं पुस्तक कुठे आहे. वेयर इज द पोस्ट ऑफिस, अगर आप किसी को कुछ एड्रेस पूछ रहे हो किसी जगह के बारे में, जैसे आप पोस्ट ऑफिस पूछ रहे हो, हॉस्पिटल पूछ रहे हो, या फिर कोई गैस स्टेशन पूछ रहे हो, तो वो भी शुरू कहाँ से होगा, वेयर से. ठीक है, वेयर इज द पोस्ट ऑफिस, वेयर इज द हॉस्पिटल, वेयर इज द गैस स्टेशन, एवरीथिंग यू कैन आस्क. देन वेयर इज ही फ्रॉम, जैसे किसी के बारे में पूछना है कि वो कहाँ से है, कहाँ रहते हैं, तो वेयर इज ही फ्रॉम पूछ सकते हो. अभी यहाँ पे ही लिखा है, यहाँ पे पर्टिक्युलर नाम लिखा है, वेयर इज चंदू फ्रॉम, चंदू कुठला आहे असं जेव्हा विचारायचं असेल. वेयर डू यू ईट लंच, तू तुझं लंच कुठे घेतोस, कुठे जेवतो. वेयर डू यू वर्क, आपको याद होगा पिछली बार जो हम लोगों ने कन्वर्सेशन लिया था उसमें आपने एक दूसरे को उनकी वर्क के बारे में पूछा था, तो उसमें ये क्वेश्चन आ सकता था कि वेयर डू यू वर्क, आप कहाँ काम करते हो. ओके, तो डिड यू गेट दिस. ये जो वेयर है कब यूज करते हैं, किसी जगह के बारे में अगर पूछना हो तो हम लोग वेयर यूज करते हैं. तो अब तक हम लोगों ने क्या क्या देखा. हु म्हणजे कोण, कौन. हुज म्हणजे कोणाचे, किसका. हुम म्हणजे कोणाला, किसे. व्हॉट म्हणजे काय, क्या. वेन म्हणजे सॉरी कधी, कब. वेअर मतलब कहा, कुठे. ओके, आता आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे आपला व्हाय. व्हाय म्हणजे का. इथे आपण कारण मागतो. ओके, व्हाय का मतलब है क्यों. इसकी यहाँ पे वजह पूछी जाती है. देखिए why is used in questions to ask the reason for something. रीजन म्हणजे कारण, रीजन मतलब वजह. किसी चीज की वजह क्या थी ये पूछना है, एखाद्या गोष्टीचं काय कारण आहे हे विचारण्यासाठी व्हाय हा शब्द प्रयोग केला जातो. ओके, किंवा व्हाय ने आपण प्रश्न विचारतो, व्हाय ने सुरू करतो. देखिए अभी यहाँ पे लिखा है व्हाई आर यू सो हैप्पी, तू एवढा खुश का आहेस. ठीक है, आप इतने खुश क्यों हो. तो क्यों रीजन पूछा है, यहाँ पे इथे कारण विचारलेला आहे. वाई आर यू क्राइंग, जैसे कोई खुश है तो आप उसको पूछ रहे हो क्यों खुश है,
कोई रो रहा है तो उसको पूछ रहे वाय आर यू क्राइंग, तू का रडत आहेस, वाय डिड यू डू दॅट. एखाद्याने काहीतरी केलं तर तुम्ही त्याला तसं विचारू शकता की तू असं का केलंस. ते का जे आहे ते सुद्धा कशाने सुरू होत आहे, वाय. प्रश्न आहे तो तुम्हाला कारण विचारायचं आहे. ओके, लक्षात ठेवायचंय. वाय डू यू थिंक ही डीड दॅट. आता इथे वरच्या प्रश्नामध्ये विचारलेलं की तू का केलंस. आता खालच्या प्रश्नामध्ये विचारलंय उसने ऐसा क्यों किया होगा. ठीक है. वाई आर यू लाफिंग, तुम क्यों हंस रहे हो. जैसे देखिए जनरली स्कूल्स के जो टीचर्स वगैरह उनको पता होगा, अगर क्लास में कुछ ऐसा हो रहा है, बच्चे कुछ कर रहे हैं तो आप पूछते हो वाई आर यू लाफिंग, वाई वेर यू लेट, तुम क्यों लेट हुए थे, वाई आर यू रनिंग, तुम क्यों भाग रहे हो, का पळतोयस. वाय डू वी नीड टू स्टडी इंग्लिश. हा प्रश्न मी तुम्हाला सुरुवातीला विचारलेला आठवतोय कि इंग्लिश का शिकायचं आहे आपल्याला. तो उसका एक क्वेश्चन भी, उसका रीजन ही बताया था ना आप सब लोगों ने. किसी को कुछ करना है, कुछ करना है, तो ये व्हाई डू यू नीड और व्हाई डू वी नीड टू स्टडी इंग्लिश. आपल्याला इंग्लिश का शिकायचं आहे. सगळ्यांमध्ये आपण काय विचारलंय, रिझन विचारलंय, कारण विचारलंय. ओके. नेक्स्ट वन इज विच. विच म्हणजे काय सांगितलं मी, कोणता. इंग्लिश में हिंदी में कौन सा ऐसे बोलेंगे. देखिए क्या लिखा है, विच इज यूज्ड इन क्वेश्चंस टू आस्क अबाउट चॉइसेस. आपको चॉइस कुछ करना है, मतलब कुछ चीजों में से कुछ चूज करना है तो आप विच क्वेश्चन यूज कर सकते हो. देखिए विच डू यू प्रेफर, पहला क्वेश्चन क्या है, विच डू यू प्रेफर द रेड वन और द ब्लू वन. सपोज आप मार्केट में गए हो और आप कुछ ड्रेसेस खरीद रहे हो, तो उसमें एक ड्रेस रेड है, एक ड्रेस ब्लू है. तो अभी यहाँ पे आपको चॉइस पूछा जा रहा है कि रेड या ब्लू में से कौन सा चाहिए. ठीक है. एक लाल रंगाचा ड्रेस आहे, एक निळ्या रंगाचा ड्रेस आहे, तर त्यातला कोणता ड्रेस आवडला आहे किंवा कोणता ड्रेस पाहिजे. विच डू यू प्रेफर, तुला या दोघांपैकी कुठला पाहिजे, द रेड वन और द ब्लू वन. ओके, तो यहाँ पे चॉइस पूछा है. सेकेंड क्वेश्चन देखिए, विच टीचर डू यू लाइक द मोस्ट. जैसे बच्चों को जनरली पूछा जाता है कि बहुत सारे टीचर्स आपको पढ़ाते हैं, तो कौन से टीचर पसंद है आपको. विच टीचर डू यू लाइक द मोस्ट. विच ऑफ माई बुक्स वुड यू लाइक टू बोरो. अभी सपोज मेरे पास बहुत सारे बुक्स है और आपको कोई एक बुक पढ़ने के लिए चाहिए. ठीक आहे, तुम्हाला माझ्याकडनं एखादं कुठलं तरी पुस्तक हवंय, तर मग मी तुम्हाला असा प्रश्न विचारणार, विच ऑफ माय बुक्स वुड यू लाईक टू बॉरो. माझ्याकडे एवढी पुस्तक आहे, त्यातलं कुठलं पुस्तक हवंय तुला, कोणतं पुस्तक हवंय, म्हणजे मी चॉईस विचारते. ओके. विच वे इज इट टू द लायब्ररी. आता समजा तुम्हाला लायब्ररीमध्ये जायचंय, एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात, लायब्ररीमध्ये जायचंय आणि तुम्ही जिथे उभे आहात तिथे बरेचसे रस्ते आहेत. मग इथे पण तुम्ही ऑप्शन विचारताय कोणाला तरी की विच वे इज इट टू द लायब्ररी. लायब्ररीकडे जाण्यासाठी कोणता रस्ता वापरू किंवा कोणता रस्ता आहे, कोणसा रस्ता आहे. विच रेस्टॉरंट शॅल वी गो टू. ठीक आहे, आपण कुठल्या रेस्टॉरंटला जाऊया. जैसे ऊपर एक सिमिलर क्वेश्चन देखा था. हाँ देखिए, वेयर डू यू वॉन्ट टू ईट लंच. यहाँ पे क्वेश्चन पूछा है कहाँ कहाँ खाना खाना है, और यहाँ पे शायद रेस्टोरेंट्स पता है तो उसमें से चूज करना है. विच रेस्टोरेंट शैल वी गो टू, हमें कौन से रेस्टोरेंट में जाना चाहिए. ओके, कि यहाँ तक समझ में आया सबको. प्लीज राइट इन द चैट बॉक्स. ओके, आणि मी मध्ये मध्ये हे असं विचारते सो दॅट आय कुड अंडरस्टैंड कि आई एम ऑडिबल क्लियरली एंड आई एम विजिबल, मतलब मेरा प्रेजेंटेशन भी विजिबल है. दैट्स व्हाई आई एम चेकिंग इन बिटवीन. ओके, थैंक यू. Now the last one is how many and how much. बघा,
How is used in questions to ask about various things including way or manner, condition or quality, and extent or degree. ओके, मतलब हाउ कधी वापरतात. हाउ का मैंने क्या मीनिंग दिया था आपको, देखिए. हाउ म्हणजे कसा, कशी, कसे. तू कसा आहेस, तू कशी आहेस, तुम्ही कसे आहात, हे विचारताना आपण हाउ वापरतो की नहीं. हाउ आर यू, ये कॉमन पता है आपको, आप कैसे हो, ऐसे अगर पूछना है तो हाउ आर यू पूछते हैं. हाउ मच और हाउ मेनी मतलब चीजों के बारे में. अगर आपको कुछ पूछना है क्वांटिटी के बारे में, कितनी चीजें हैं, तो वो हाउ मच और हाउ मेनी होता है. तो अभी देखते हैं हाउ के बारे में डिटेल. देखिए, पहला क्वेश्चन ही मैंने डाल दिया, हाउ आर यू, आप कैसे हैं, तू कसा आहेस किंवा तू कशी आहेस. हाउ ओल्ड आर यू, आपकी उम्र कितनी है. ठीक आहे, तुमचं वय किती आहे. किती हा शब्द वापरला गेला बघा. हाउ मेनी पेन्सिल्स आर देयर, कितनी पेन्सिल्स है, यहाँ पे कितनी पेन्सिल्स है, किती पेन्सिल आहेत. हाउ वॉज युअर वेकेशन, अभी ये हाउ कैसे पूछा है, कसा होता असं विचारलंय. म्हणजे तुझं वेकेशन किंवा तुझी सुट्टीसाठी गेला होतास, तुझी सुट्टी कशी गेली, हाउ वॉज युअर वेकेशन. हाउ टॉल इज ही, अभी यहाँ पे कितना पूछा है, देखिए वो कितना लंबा है. इथे किती म्हणून विचारलंय, लक्षात घ्या हाऊचा अर्थ किती पण होतो आणि कसे असं पण होतो. ओके, दोन्ही पद्धतीने वापरला जातो. हाऊ टॉल इज ही म्हणजे तो किती उंच आहे. हाऊ बिग इज दिस हाऊस, हे घर किती मोठं आहे. हाऊ लॉन्ग इज द रिवर, ये रिवर मतलब ये नदी कितनी लंबी है. हाउ फार इज द रेस्टोरेंट, रेस्टोरेंट किती लांब आहे, कितना दूर है. हाउ ऑफन डू यू एक्सरसाइज, मतलब तुम कितनी बार एक्सरसाइज करते हो. तुम्ही कसा किती कसा नाही किती व्यायाम करता, किती वेळ व्यायाम करता. देन हाउ डिड यू डू दैट, अभी ये हाउ कैसे पूछा है, कैसे. ठीक है, कसं. हाउ डिड यू डू दैट, ये तुमने कैसे किया, हे तू कसं केलंस. हाउ डू यू कुक खीर, अभी यहाँ पे पूछा है कि आप खीर कैसे बनाती हो. ओके, तुम्ही खीर कशी बनवता असं विचारलंय. हाउ कॅन आय इम्प्रूव्ह माय इंग्लिश, मी माझं इंग्लिश जे आहे ते कसं सुधारू शकतो. यहाँ पे भी कैसे पूछा है कि आप अपने इंग्लिश कैसे सुधार सकते हो. हाउ मच शुगर वुड यू लाइक इन योर टी, अगर चाय पे कोई आया है और उसको आपको पूछना है कि आप चाय में कितनी शक्कर लेंगे, किती चहा तुम्ही साखर घेणार असं विचारायचं असेल तर तुम्ही काय विचारणार. हाउ मच शुगर वुड यू लाइक इन योर टी, अभी यहाँ पे हाउ कैसे यूज किया है, कितना, क्वांटिटी के लिए यूज किया है. ओके, तो ये ध्यान में रखना है कि हाउ जब होता है उसको कैसे म्हणजे कसा आणि किती, कितना, ऐसे दोनों टाइप से हम लोग यूज कर सकते हैं. ओके, एक बार फिर से जस्ट मैं एक रिवीजन लेती हूँ. देखिए हु कब यूज करते हैं, लोगों के बारे में कुछ पूछना है तो हु यूज करेंगे. आपल्याला जर लोकांविषयी काही विचारायचं असेल, हा कोण आहे, तो कोण आहे, वगैरे वगैरे, तर आपण हु वापरतो. हुज कब यूज करते हैं कि कोई चीज किसकी है. ठीक आहे, एखादी वस्तू कोणाची आहे, हुज म्हणजे कोणाचे, कोणाचा, कोणाची, तब हम लोग हुज यूज करते हैं. हुम म्हणजे कोणाला, किसे, किसे बुलाया, किससे मिले, ऐसा अगर पूछना है तो हुम यूज करते हैं. व्हॉट म्हणजे काय, एखाद्या वस्तूबद्दल विचारायचं असेल आपल्याला, काय म्हणून विचारायचं असेल, क्या है यह, तो व्हॉट यूज करते हैं. वेन मतलब कब, कधी, टाइम से रिलेटेड कुछ पूछना है तो आप लोग वेन यूज करते हो. वेयर मतलब टू आस्क अबाउट द प्लेस, आपको जगह के बारे में कुछ पूछना है तो वेयर यूज करेंगे.
वाय मतलब रिझन पूछते हो आप, आपण कारण विचारतो, एखाद्या गोष्टीचं कारण विचारायचं असेल तर आपण वाय ने सुरुवात करणार आहोत. विच मतलब आपको चॉइस करना है किसी चीज के इस बीच में, तो विच यूज करेंगे. हाउ, हाउ मेनी एंड हाउ मच, कसा आणि किती, असा जेव्हा आपल्याला प्रश्न विचारायचा असेल, मतलब कैसे और कितना अगर पूछना है आपको, तो आप हाउ, हाउ मेनी, हाउ मच, ऐसे हाउ से क्वेश्चन स्टार्ट करेंगे. ओके, तो यहाँ तक हमारे WH क्वेश्चंस जो थे, तो सब WH क्वेश्चंस कवर हो गए. इसमें किसी को कुछ डाउट है? अगर नहीं है तो हम लोग एक्सरसाइज में जाएंगे. डू यू हैव एनी डाउट? प्लीज राइट यस और नो. Okay, we have one doubt. I will go to the where from चंदू असं होईल. प्रतिभा मॅडम, माईक चालू करा तुमचा. हा, प्लीज आस्क युअर क्वेश्चन. हा मॅडम, व्हेअर फ्रॉम चंदू असं होईल का? म्हणजे हे नाही होणार, नाही होणार मॅडम. माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो, आवाज येतोय मला. हा, व्हेअर फ्रॉम चंदू असं नाही होणार, ओके. कारण व्हेअर फ्रॉम चंदूने, एक मिनिट, मला माझ्याच आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय. जस्ट वेट. मॅडम, आपल्याला जेव्हा प्रश्न विचारायचा आहे तेव्हा इट मस्ट बी क्लिअर की आपण एक्झॅक्टली काय विचारतो. व्हेअर फ्रॉम चंदूने ह्या प्रश्नाचा पूर्ण अर्थ होत नाही. ओके. हा, त्यामुळे असा प्रश्न आपण नाही विचारू शकत. ओके ओके. ओके. ओके, थँक्यू. अजून कोणाला काही डाऊट आहे का? Just let me know again, am I audible clearly? माझा आवाज क्लिअर येतोय का जरा लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके, थँक्यू सो मच. तर जर तुम्हाला आता हे कळलं असेल सगळं, तर आपण एक्सरसाइज कडे वळूयात. ठीक आहे, वी विल टेक वन स्मॉल एक्सरसाइज टू वी विल कम टू नो की तुम्हाला हे सगळं समजलंय की नाही व्यवस्थित. सी, इथे तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेत मी, आणि याच्यामध्ये आन्सर साठी ऑप्शन पण दिलेत की 4 ऑप्शन पैकी कुठला ऑप्शन तुम्ही त्या क्वेश्चन वर्ड म्हणून वापरू शकता. जसा मी एकेकाला सांगणार आहे वाचायला, तुम्ही क्वेश्चन पण वाचायचं आहे आणि त्याचा आन्सर पण लगेच द्यायचा आहे. ओके, तर पहिला, लेट मी चेक कोण कोण आज प्रेझेंट आहेत. आज बरीच कमी लोक प्रेझेंट आहेत आपल्याकडे. चला लाईननेच जाऊया आपण. नमिता मॅडम, तुमचा माईक चालू करा. Namita madam, please switch on your mic. Hello, madam. Yes, please read the first one. Dash is your name. Answer is what is your name? Yes, madam. Very nice. Thank you.
सेकंड वन वॉज गुठे सर. सर वाचा. Dash dash is your favorite actress. Answer आहे who. Who is your favorite actress? येस सर. थँक्यू सो मच. माईक बंद करा. बघा, फर्स्ट क्वेश्चन मध्ये विचारलेलं डॅश इज युअर नेम. तर आपण तुझं नाव काय आहे असं विचारतो. सो काय आपका नाम क्या है. काय क्या इस वर्ड के लिए हम लोग व्हाट यूज करेंगे. तो दैट वाज द करेक्ट आंसर. व्हाट इज योर नेम. सेकंड जो सर ने बताया, हु इज योर फेवरेट एक्ट्रेस. वो जो डैश दिया है वहां पे क्या आएगा, हु. तुझी फेवरेट एक्ट्रेस कौन आहे. ठीक है. देन थर्ड देखते हैं नाम किसका था. भोपी. मीनाक्षी मैडम माइक चालू करा. थर्ड सेंटेन्स वाचायचे. चलो फास्ट. तुमचा आवाज खूप कमी येतोय. माइक चेक करा तुमचा. हा बोला. आन्सर काय येणार. व्हेअर आर यू फ्रॉम. येस, तुमचा आवाज कट होत होता, आता येतो व्यवस्थित. व्हेरी गुड. करेक्ट आन्सर आहे. बघा थर्ड आहे डॅश आर यू फ्रॉम. आता आर यू फ्रॉम म्हणजेच आपल्याला जागा विचारली जाते आणि जागेसाठी आपण काय शब्द वापरतो, व्हेअर. व्हेअर आर यू फ्रॉम. आप कहा से हो. तुम्ही कुठून आहात किंवा तुम्ही कुठले आहात असं विचारताना आपण जागा विचारतो, म्हणून आपण व्हेअर घेतलं. देन फोर्थ वन कोण रीड करेगा. नलावडे मॅडम. चला माईक चालू करा. Hello. हा मॅडम. फोर्थ वन. Dash is your birthday. हा. Answer है where is your birthday? सॉरी. Where is your birthday? तुम्ही व्हेअर म्हणताय की व्हेन म्हणताय. When is your birthday? येस येस. सॉरी, तुमचा आवाज क्लिअर येत नव्हता. व्हेन Okay, इज युअर बर्थडे इज द करेक्ट आन्सर. ओके. माईक बंद करा मॅडम. तुझा बर्थडे कधी आहे असंच विचारणार ना आपण. सो व्हेन इज द करेक्ट आंसर. वेरी गुड. देन द नेक्स्ट वन, फिफ्थ वन देखते हैं कौन है. बर्नाली दास. प्लीज आपका माइक शुरू कीजिए. या द फिफ्थ वन. What color is your new car? वेरी गुड. थैंक यू सो मच. माइक बंद करिए. देखिए फिफ्थ वन इज द डैश कलर इज योर न्यू कार. तो उसका आंसर आएगा व्हाट. व्हाट कलर इज युअर न्यू कार म्हणजे तुझी जी नवीन कार आहे तिचा रंग काय आहे, कुठल्या रंगाची आहे असं विचारू शकता. देन द सिक्स्थ वन देखते हैं हु इज देयर. मेनका मैडम आपका माइक शुरू कीजिए. Yes, madam. मैडम सिक्स्थ वन. Sixth one. या. How old are you? वेरी गुड मैडम. थैंक यू सो मच. माइक बंद करिए. आज आपका नेटवर्क काफी अच्छा है मेरे ख्याल से. ठीक है. देखिए द सिक्स्थ वन इज हाउ ओल्ड आर यू म्हणजे तुझं वय किती आहे. ठीक है. आप कितने साल के हो ये अगर पूछना है तो हाउ ओल्ड आर यू. कितनी कितना ये पूछना है तो हाउ यूज करेंगे. अभी सेवेंथ वाला कौन पढ़ेगा देखते हैं. प्रतिभा मैडम तुमचा माइक चालू करा. सेवेंथ वन. Whose books are these?
व्हेरी गुड. माईक बंद करा मॅडम. बघा, हुज बुक्स आर दिस म्हणजे ही पुस्तकं कोणाची आहेत, ये किताबें किसकी है, कोणाची, किसकी, ऐसा जब क्वेश्चन पूछना है तो हम लोग हुज से पूछेंगे. देन 8th आहे प्रतीक्षा. माईक चालू करा. Hello. हा, 8th वन. Why did you quit your job? व्हेरी गुड. शाबाश. माईक बंद करा. बघा, व्हाय डिड यू क्विट युअर जॉब. जॉब का सोडला असा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण व्हाय यूज केला. आपने जॉब क्यों छोड़ी आपकी, तो व्हाय से शुरू किया है. ठीक है. देन और दो बाकी है, तो लोग खत्म हो गए हैं, तो फिर से ऊपर से शुरू करेंगे. नमिता मैडम माइक चालू करा. Yes, madam. हाँ, 9th वन. When are you going to America? Very good. Thank you, madam. Very good. This is the correct answer. When are you going to America? तू अमेरिकेला कधी जाणार आहेस. ठीक आहे. And last one. कुठे सर? Please switch on your mic. Why aren't you going to Peter's party? Very good, sir. Thank you so much. माईक बंद करा. बघा, 10th आहे. Why aren't you going to Peter's party? तू पीटरच्या पार्टीला का जात नाहीयेस. ओके. तो यहाँ पे मैंने ऑप्शन दिए हैं और आपने बहुत अच्छे से चूज किए उसमें से ऑप्शंस और सबने करेक्ट आंसर दिया है. तो इट मीन्स कि आपको WH क्वेश्चंस जो है वो अच्छे से समझ में आ गए हैं. ओके. अभी एक छोटा सा काम लास्ट वाला करेंगे जो मैंने आपको बोला था टॉपिक, कि आपको एक ऑब्जेक्ट दिया जाएगा और उसके बारे में आपको जो भी बोलना है कम से कम 1 या 2 सेंटेंसेस आपको बोलना है. ठीक है. कंपल्सरी बोलना है. तो हम लोग उसी सीक्वेंस से स्टार्ट करेंगे जो क्वेश्चंस के लिए लिया था. नमिता मॅडम चला माईक चालू करा. तुम्हाला चित्र जे दिसतंय त्याच्याबद्दल तुम्हाला 1-2 ओळी काहीतरी बोलायचं आहे. These are mangoes. These are mangoes. Raw mangoes called Marathi kairi. Mangoes are sweet in taste. Madam, ठीक आहे. हा can I? हा बस मॅडम. ठीक आहे. थँक्यू सो मच. व्हेरी गुड. बघा, तुम्हाला दिलेल्या ऑब्जेक्ट बद्दल जे काही आठवेल, जे काही बोलायचं आहे ते तुम्ही बोलायचंच आहे. ओके. कशासाठी ये सांगितलं गेलं है. मैंने ये क्यों लिया है कि कोई भी चीज अगर दिखती है तो आप इंग्लिश में उसको कैसे एक्सप्लेन करोगे, डिस्क्राइब करोगे, उसके बारे में क्या क्या बोलना है ये आपको पता होना चाहिए. इसलिए हम लोग ऐसे थोड़े थोड़े अलग अलग टॉपिक्स पे भी बात करते रहेंगे. ठीक है. थैंक यू मैडम. सेकंड वॉज गुठे सर. गुठे सर माइक चालू करा. How many mangoes are there? Number 1. Number 2, what is the color of these mangoes? हा, पण सर आता तुम्ही क्वेश्चन विचारताय. तुमच्या मागून खूप आवाज येतोय सर. एक मिनिट मॅडम. हा. अच्छा. ओके सर. हा, नाव इट इज ओके. आता आपण काय जे- करतोय की तुम्ही, इट इज गुड, आपल्याला काहीतरी बोलायचंच आहे. तुम्ही खूप छान क्वेश्चन विचारले, पण तुम्हाला जर डिस्क्राईब करायचं झालं तर कसं करणार. त्याच्याबद्दल there are अजून काही बोलायचं असेल तर. हा. येस. okay. There are 3 mangoes. हा. They are yellow in color. व्हेरी गुड.
there Thank you. are okay, okay, बोला madam. बोला बोला बोला. You can, if you want to say, you can say. There are सॉरी तिथे पान आहेत असं मला म्हणायचं होतं. Leaves. There are leaves also there. Okay, sir. Thank you so much. Then third was मीनाक्षी मॅडम, माईक चालू करा. आज तुमचा नेटवर्कचा बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुमचा आवाज क्लिअर येत नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नाही, तुमचा आवाज क्लिअर नाही येत आहे मॅडम. एक काम करूया, माईक बंद करा तुम्ही. आपण पुढे विचारूया, कारण आपल्याकडे वेळ आता जास्त राहिलेली नाहीये. हॅलो मॅडम, माईक चालू करा. Hello. हा बोला. These are mangoes. हम्म, Mango grow in month of May. हम्म. In our village, there is many mango trees. देअर आर. Okay, there are. Sorry. हा, कारण There आपण are. मेनी बोललो ना. हा, There are many mango trees. व्हेरी गुड मॅडम, थँक्यू. देन मेनका मॅडम, माईक चालू कीजिए. Yes, ma'am. येस, These प्लीज. are mangoes हाँ in yellow color. हाँ. These mangoes are in yellow color. These mangoes are grown in the different seasons. So in the summer season, actually these mangoes are summer season fruit. राइट, व्हेरी गुड. Uh, okay, ma'am. ओके, थँक्यू मॅडम. Okay, ma'am. Thank you, ma'am. ओके, प्रतिभा मॅडम, माईक चालू करा. I like mangoes. Mangoes are yellow in color. From mangoes, we made many things: juice, amba barfi, amba poli, uh, and mango is the king of fruit. व्हेरी गुड, थँक्यू. प्रतीक्षा, माईक चालू करा. Hello. बोला. There are three mangoes. हम्म, There are आंबे मोठे असं कसं बोलणार मॅडम? बोल बोल, मराठीत सांग मला. 3 आंबे आहेत आणि ते मोठे आहेत. हा, दे आर बिग इन साईज. हा. तुझं पहिलं वाक्य बरोबर होतं. देअर आर 3 मँगोज. दे आर हा. बिग इन साईज. दे आर येलो इन कलर. कलर. जसं नलावड्या मॅडमनी सांगितलं, इट हा. इज कॉल्ड ॲज किंग ऑफ फ्रुट्स. ओके. हा. एक माईक बंद करा. सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय की तुम्हाला माहितीये तुमचा नंबर पण येणार आहे. त्यावेळी तुम्ही वाक्य रेडी ठेवायचे. ठीक है, आपका नंबर तो आने ही वाला है, सबको बात करनी है, तो आपके सेंटेंसेस रेडी होने चाहिए. ओके. और लास्ट कौन बच गया देखते हैं. बर्नाली दास, प्लीज आपका माइक शुरू कीजिए. यस, आपको जो भी बोलना है 2-3 सेंटेंस में बोलना है. Those are mangoes. हाँ Mango is a very tasty fruits, हाँ. and many types of mango. Yeah, there are many types of mangoes, right? I love mango fruit. वेरी गुड, वेरी गुड. ऐसे ही आपको सेंटेंसेस बनाने हैं. ओके, वेरी नाइस. माइक बंद कर दीजिए. बघा, मी पहिल्यांदाच आपण काहीतरी ऑब्जेक्ट वर बोलतोय. ठीक है, इससे पहले हम लोगों ने पिक्चर रीडिंग लिया था, तो बहुत सारे
अलग अलग पिक्चर्स थे तो आपको आपके पास बोलने के लिए बहुत कुछ था। अभी मैंने एक ही ऑब्जेक्ट दिया है, लेकिन ऑब्जेक्ट के बारे में भी बोलने के लिए बहुत चीजें होती है, ये आपको आज पता चल गया होगा। बहुत सारे लोगों ने अलग अलग सेंटेंसेस बोले हैं, इसका क्या यूज होता है, इसको किंग किंग बोला जाता है, किंग ऑफ फ्रूट कहाँ मिलता है ये बोल सकते थे आप, ये समर फ्रूट है बोला किसी ने। तो यू नो मेनी थिंग्स। आप ऐसे ही डिस्कशन में, अभी मैं एक एक बोल रही हूँ, जैसे हम लोग पिछली बार हम लोगों ने लिया था कन्वर्सेशन, तो आप एक दूसरे के साथ डिस्कस कर रहे थे। अगली बार या कभी हम लोग, जब आप लोग थोड़ा प्रो हो जाओगे, तो हम लोग डिस्कशन ग्रुप में लेंगे, मतलब 2 लोगों में नहीं होगा, 4-5 लोगों में होगा। ठीक है, तो ये शुरुआत है। और लेट मी टेल यू फ्रैंकली कि जो लोग अच्छे से पढ़ाई कर रहे हैं, भले होमवर्क हो या आप कुछ अलग अलग चीजें घर पे कर रहे हो इसका रिवीजन करने के लिए या इंग्लिश सीखने के लिए, तो उनको आउटपुट जरूर मिलेगा। ठीक है, तो आपके जो आप होमवर्क वगैरह देते हो उसमें दिखता है, जब आप अभी बात कर रहे हो उसमें दिखता है। तो आप मेहनत कर रहे हो तो उसका मेहनत का फल आपको जरूर मिलेगा। तो कीप आपका जो भी वर्क है, हार्ड वर्क है, उसको बरकरार रखिए, आपका इंटरेस्ट बरकरार रखिए। ठीक आहे, तुमचा इंटरेस्ट अजिबात मावळून देऊ नका की आता झाले 9 क्लास झाले, आता पुढे किती करायचंय वगैरे, अजून बरंच काही करायचं आहे, पण ही सुरुवात आहे आणि हळूहळू आपण पुढे पुढे जात राहणार आहोत। तुमचे काही सजेशन्स वगैरे असतील तर ते तुम्ही मला व्हॉट्सअपने नक्की कळवू शकता। थँक्यू सो मच। नाउ वी आर क्लोजिंग दिस सेशन। याच्याशी रिलेटेड होमवर्क मी तुम्हाला आठवडाभर देत राहणार आहे। याच्यातनं जे काही रिक्वायर्ड असणार आहे, जसं ही स्लाइड असेल WH क्वेश्चन्सची, किंवा ही जी सिंपल प्रेझेंट पास्ट फ्युचरचं कंपॅरिझन आहे, हे सुद्धा मी ग्रुपवर टाकेन तुमच्यासाठी। सो वी हॅव फिनिश्ड टुडेज लेक्चर। बाय एव्हरीवन, गुड नाईट, टेक केअर। Now you can leave the meeting. Thank you so much. Bye bye.